तर मग आज तुम्हाला माहिती आहे आज काय आहे आपल्याकडे कार्यक्रम. आपलं काय चालू आहे विजय फेस्टिवल चालू आहे का नाही. मागच्या वर्षी पण होता ना. मागच्या वर्षी किती 1 दिवसाचा होता का. आता या वर्षी किती दिवसाचा आहे. कसं वाटायला बरं वाटायला का छान वाटतं ना. अजून यामध्ये खूप काही गोष्टी करायच्यात आपल्याला. ठीक आहे. सो आज फर्स्ट डे आपले किती डेज आहेत रे 3 डेज आहेत. आणि 4th डे ला काय होणार आहे गणपती विसर्जन. त्या दिवशी डान्स वगैरे सगळं होईल म्हणजे कॉमनली. ठीक आहे. सो आज आपल्याला काय काय घ्यायचंय स्पीच घेणार आहेत काही जण. त्यामध्ये बाकीच्यांचं काय पोस्टर प्रेझेंटेशन. ओके. सो पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला काय करावं लागतं माहितीये ना. तुम्ही जे टॉपिक घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काय करायचं एक्सप्रेस करायचं की बाबा त्यामध्ये आहे काय. जे माणसं स्पीच देत आहेत ते पण काय करतायत की त्या टॉपिक बद्दल सांगतायत की काय आहे काय नाही. सो सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यायचं. ओके. इज दॅट क्लिअर. येस. गुड बॉयज गुड गर्ल्स. सो आता मी बोलवणार आहे आपल्या मंडळाचे अध्यक्ष नंतर आपल्या इन्स्टिट्यूटचे काय म्हणतात डायरेक्टर श्री 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 विजय सर इंगोले यांना बोलवतो. गणपतीची पूजा करून या कार्यक्रमाला आपण करावे. आता जर बोलला सांग सायलेंट क्लास सायलेंट. तुम्हाला माहिती आहे का रे गणपती हा सण आपण का सेलिब्रेट करतो. हा फर्स्ट टाइम कोणी काढलेला आहे असं काही माहिती आहे का तुम्हाला. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघितलं की बाबा गणपती सण हा आहे आपण करतोय पण का कोण काढला असेल का अगोदर पासूनच होता. होता का कधी नाही. तो वाला गणपती सण कधी काढलेला माहिती आहे का. कधी 1800च्या काळामध्ये 1893 समथिंग काहीतरी. ते पण कोणी काढलं माहितीये का फर्स्ट टाइम बाल गंगाधर लोकमान्य. त्यांनी कसं काय काढलेलं आहे कारण जेव्हा आपलं तेव्हा जे सिच्युएशन होती त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मेन कोणती गरज होती माहितीये का युनिटी. जर युनिटी बनवायची असेल तर सगळ्यांनी एका जागी येऊन काहीतरी केलं पाहिजे. सो जो गणपती फेस्टिवल आहे त्यामध्ये तिथे सगळेजण एका जागी येतात का नाही. आता जेव्हा गणपती बघताय तुम्हाला तुमच्या गल्लीमध्ये ऑदर टाइम मध्ये कोणी दिसणार नाही पण जेव्हा गणपती असेल तेव्हा नवीन नवीन चेहरे दिसतील नवीन नवीन माणसं दिसतील. ते सगळे काय करतात एका जागी येतात आरती म्हणतात प्रसाद खातात त्यानंतर दांडिया वगैरे खेळणं झालं डान्स झाला असतो का नाही. म्हणजे तिथे येऊन एका जागी काहीतरी काय व्हायला युनिटी बनतीये तिथे आहे का नाही. हेच काय केलं त्यांनी त्या टाइमला विचार केला की बाबा आपल्या इंडियामध्ये सध्या नाहीये गोष्ट कोणती युनिटीची नाहीये. त्यामध्ये काय व्हायला आता आपलं ते सिच्युएशन होतीच तसं जेव्हा सगळ्यांना एका जागी येऊन आपलं जे इंडिपेंडन्स आहे ते पाहिजे होतं का नाही. त्या टाइमला जे तिलक होते त्यांनी काय केलेलं या गोष्टीचा तिथे काढून सगळ्या माणसांमध्ये एक प्रकारची युनिटी तयार केली होती. सो तेव्हापासून आपण काय करतो गणपती सेलिब्रेट करतो फेस्टिवल करतो का नाही. त्यामध्ये जोरात जोरात करतो का नाही. आता आपल्याला इंडिपेंडन्स भेटलेला आहे सगळ्या काही गोष्टी आहेत मग आपण या गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत का नाही. सय्यास यस गुड. सो आता मी कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी शुभांगी कदम आणि
जयश्री इंगोले या दोघींना अँकरिंग साठी बोलवतोय. सो सगळ्यांनी शांतपणे या गोष्टी सगळ्या ऐकून घ्या, सगळ्या समजून घ्या, हीच माझी नम्र विनंती. आणि माझी नम्र विनंती म्हणजे कळलं ना, ओम गणेशाय नमः. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. विद्यार्थ्यास नतमस्तक होऊन मी शुभ कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. मी शुभांगी उत्तम कदम. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे विद्यार्थी मित्रांनो, तसेच सर्व प्रतिष्ठित पाहुण्यांचे गणेश चतुर्थीच्या आमच्या या विजय उत्सवात आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. नमस्कार, मी जयश्री ज्ञानेश्वर इंगोले. आपण आपल्या विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजय उत्सव साजरी होत आहे. गणेश चतुर्थी विशेष विजय उत्सव आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या विजय उत्सवात आपण सर्व विद्यार्थी एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत. तर सर्वप्रथम तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम साजरी करत आहोत. जिंदगी में मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है. जिंदगी में मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उनमें से हंसकर बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है. चला तर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुमच्या सर्वांना तर माहित आहे, पहिला कार्यक्रम स्पीच आहे. तर मी सर्वप्रथम बोलवणार आहे समीक्षा पाटील. Good evening to all. My name is Samiksha Hanmantra Patil from class 6. Would like to tell you few words about God Ganesha. Ganesh Chaturthi is a festival that we celebrate occasion of birth of God Ganesha. God Ganesha is the son of Mata Parvati and Bhagwan Shiv. Another name of the God Ganesha is Vignaharta Shri Ganesha. Why we call them as Vignaharta Shri Ganesha? We call them as Vignaharta Shri Ganesha because they take all the vignas of their devotees. Thank you. कल क्या होगा यह सोचना छोड़ दो. कल क्या होगा यह सोचना छोड़ दो. बस गणपति बाप्पा मोरया बोल के आज का कार्यक्रम. गणपति बाप्पा. त्यानंतर येत आहे कृष्णा सुकेवार. नाही, कृष्णा गेला. लोखंडे शिवप्रसाद लोखंडे. My name is Shubhrasad Gajana Lokhande. My school name is Swami Vivekanand. Environment is a surrounding of where lives in our where we live. He is a village. He lives in the village. Farmer is a part of our security. Thank you.
गणपती बाप्पा गणपती बाप्पा. कोणतंही काम आपण श्री गणेशाय नमः म्हणून सुरुवात करतो. तर आपले कोणतंही काम जर आपण नवीन सुरुवात करत असेल तर प्रथम आपण गणपतीची पूजा करतो. नंतर आपण जे आपल्याला ध्येय जीवनामध्ये गाठायचे हे अचीव करण्यासाठी आपण प्रथम पूजन करून सुरुवात करतो. तर तुम्हालाही अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये नवीन कोणती गोष्टी अनुभवायच्या असतील किंवा सुरू करायच्या असतील तर तुम्ही श्री गणेशाय नमः म्हणून सुरुवात करू शकता. थँक्यू सो मच. यानंतर येते तुमच्या सर्वांचे लाडके विजय कुमार सर. आता दामेकर सर म्हटल्यासारखं श्री गणेशाय नमः म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. बघा लक्ष द्या, आता हे कार्यक्रम असं नाही की माझं नाव आहे म्हणून सुरू आहे. विजय या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट आपण करतोय ती करतोय कशासाठी? जीवनामध्ये विजय मिळवण्यासाठी ना. असं नाही की बस काहीतरी वेगळंच नाहीये. तर या ठिकाणी हा विजय उत्सव आहे ना, सुरुवात केल्या होत्या आपण 2023 ला. तो नीट बस मय पाय ठीक आहे. तर आपण हा विजय उत्सव केव्हा सुरू केला होता? 2023. आणि तेव्हा आपल्याकडे जवळपास असलेले 30-40 विद्यार्थी. 30-40 विद्यार्थी. ठीक आहे, प्रश्न हे सांगतो की आज आपल्या दुप्पट आहेत त्याच्या. ठीक आहे, मोजून आहे पण तेवढे असतील. ठीक आहे, याचं कारण काय सांगतो माहिती का? आपण हा कार्यक्रम घेण्याचं कारण असं आहे की आपण इन्स्टिट्यूट लेवलला किंवा क्लास लेवलला असे काही कार्यक्रम असतात का? पण आपण काय घेतो माहिती आहे? तुम्ही जर इथं आले ना, बरेच जण विद्यार्थी काय म्हणतात, सर मला इथं आले की असं वाटतं की मी माझ्या घरीच आहे. वाटते ना तुम्हाला असं? फक्त इथं आंतरण आणि पांघरण सोडून डब्बा एक सोडलं तर बाकी तुम्हाला काय वाटतं? हे काय आहे तुमचं? आपण घरामध्ये काय बसवतो? मे बी आता कोणाकोणाच्या घरामध्ये गणपती येतं? सगळ्यांचं. म्हणजे पण आपलं घर आहे. आपण आपल्या घरामध्ये काय बसवलेलं आहे? गणपती बसवला आहे. ठीक आहे, आता बस काय गणपती उठल्यावर हात खाली करायचे का तुला? ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता अजून एक सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा दुसरं कारण, आईला चेअर घेऊन पुढे आणा. एक इकडे नको आहे. ठीक आहे, ती आई आहे म्हणजे. ये पुढे सर, घ्या चेअर घ्या. हे कर. ठीक आहे, कारण आता बघा लक्ष द्या, गणेश उत्सव आता सरनं म्हणल्यासारखं इसवी सन 1893 मध्ये लोकमान्य टिळक यांनी पहिल्यांदा काय सुरू केलं होतं? गणेश मंडळ. बाळ गंगाधर गणेश मंडळ यांनी सुरू, आता बरेच नाव असतात त्यांचे, गणेश मंडळ सुरू केलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की आपल्याला एकतेची गरज होती, युनिटी म्हणजेच काय असणार आहे? पॉवर असणार आहे. आता आपण इथं होतो, विजय सर थांबले म्हणजे सगळी युनिटी आहे का नाही? तुम्ही सगळे आहात म्हणजेच काय आहे? युनिटी आहे. इथं आपल्याला जात नाहीये, इथं आपल्याला धर्म नाही, इथं आपल्याला काहीच नाहीये. ठीक आहे, कोण काय करते याचं देणे गेलं नाही. पण आपण एक इथं कसे आहोत? एकदम स्टुडंट, टीचर आणि एक फॅमिली हे असल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपण इथं विजय उत्सव साजरा करतो. आणि विजय उत्सवचं एकच वैशिष्ट्य आहे की बाबा हा जो कार्यक्रम आहे तो गणपती बसल्यानंतर आणि गणपती उठणार म्हणजे किती दिवसाचा कालावधी? 11 दिवसामध्ये केव्हाही एक दिवस होतो. पण याच वेळेस काय केले नागेश सरांनी आणि अक्षय सरांनी 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवलाय. ठीक आहे, आता बऱ्याच जणांनी पहिल्या दिवशी कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला नाहीये, बऱ्याच जणांनी. ठीक आहे, त्यांना कशाची वाटते? स्पीचची भीती वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आता घाबरायला लागलात ना तर जीवनामध्ये असंच राहणार आहे. बदल होणार आहे का तुमच्यामध्ये? बदल होणार नाहीये. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या गोष्टीमधून तुम्ही बोध काय घेता हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक भरपूर क्लासमध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, एक 8 नगर होतं. प्रत्येक गोष्टीची सुरुवात इथूनच होते, माहिती ना तुम्हाला? वन्स अपॉन ए टाइम इंग्लिशमध्ये. तसंच आपल्या इकडे काय म्हणतं, एकेकाळी किंवा एक 8 नगर होतं. त्या तो जे नगर होतं ना, नगर म्हणजे गाव, गाव किंवा एक मोठी वसाहत. आणि त्या वसाहतीमध्ये एक मंदिर होतं. आणि तुम्हाला माहितीये का, ग्रामीण म्हणजे अर्लियर डेज मध्ये, अगोदरच्या काळामध्ये जे मंदिर राहत होतं ते मंदिर राहत होतं कशावर? माउंटेन्सवर. माउंटेन्स म्हणजे डोंगरावर राहत होतं मंदिर. आणि त्या मंदिरामधला जो पुजारी होता तो होता ब्राह्मण. तो ब्राह्मण पुजारी तो देवाची नित्य नियमाने वयाच्या 35 वर्ष झालं तो देवाची पूजा करत होता. किती वर्ष झालं? आपल्याला 10 वर्ष अभ्यास होत नाही. खरंच आहे ना, आपल्याला 10 वर्ष काय होत नाही?
अभ्यास होत नाही. कारण 35 वर्ष त्याला काय करत होता, देवाची पूजा करत होता. त्याचा असं एवढी जास्त श्रद्धा होती देवावर की तो स्वतःपेक्षा जास्त वेळ देतो. म्हणतो गोऱ्या कुंभाराची गोष्ट माहित असेल, माहिती ना गोऱ्या कुंभाराची गोष्ट. सेम त्याच पद्धतीनं त्याचं प्रेम त्या देवावर होतं. जो कोणता देव असेल तो माउंटेनवर. एका दिवशी काय झालं, पावसाळ्याचे दिवस होतं, एकदम ढग त्या ठिकाणी खूप जास्त दाटून आले होते, काळापूर अंधार आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस एवढा जोरात पडू लागला की बघता बघता ते आटपाट नगर एका डॅम मध्ये बदललं. डॅम माहिती ना, धरणामध्ये बदलू लागलं. पाणी इथपर्यंत आले की आपली घराची जी पहिली पायरी असते तिथपर्यंत पाणी आलं. मग गाववाल्यांना समजलं की बाबा आता पाण्याचं पाणी काय थांबणार नाहीये. मग आपण काय करूया, आता गाव सोडून आपण स्थलांतर करूया, ज्या ठिकाणी सेफ प्लेस आहे, ज्या ठिकाणी आपला जीव वाचू शकतो त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. मग सुरुवातीला काय झालं, पहिली दिवस पहिली रात्र. त्या दिवशी काय झालं, जो पाऊस पायरीपर्यंत आला होता ना, त्यावेळेस बऱ्याच गावातल्या लोकांनी काय केलं, स्थलांतरण केलं. आणि त्या दिवशी सुद्धा आपले जे महाराज आहेत ते महाराज काय झाले, सकाळी उठले, नित्यनियमानं सकाळी 4च्या पूजेसाठी ते कुठे गेले, माउंटेनवर गेले. ओके, त्यांनी पूजा केली. मग तिथंच पाऊस चालू होतो, मग ते तिथंच राहू लागले 2-3 दिवस. पाऊस एवढं खूप जास्त आलं, आता ते पाऊस घरामध्ये येऊ लागला. पाऊस म्हणजे पाणी, पावसाचं जे पाणी साचलं होतं ना ते कुठे येऊ लागलं, घरामध्ये. याची दखल अंदाजी घेत तिथले जे गव्हर्नमेंट आहेत, गव्हर्नमेंट दखल अंदाजी घेते माहिती आहे ना, की बाबा जर खूप जास्त पाणी आलं तर त्या ठिकाणची जीवित हानी, म्हणजे कोणता मनुष्य, तुम्हाला असं कधी बघलंय रस्त्यावर जसं पक्षी पडलाय तसं मनुष्य पडून मेलेला पडलेला बघतो का आपण? ही जी राईट आहे, हा जो हक्क आहे किंवा आपला जीव वाचवण्याचं जे कार्य आहे ते गव्हर्नमेंट करत असते. कोण करत असते, गव्हर्नमेंट. आता त्या गव्हर्नमेंटनं काय केलं, सर्वात प्रथम त्यांनी एक आर्मीची तुकडी वाट लावली की बाबा तुम्ही जा आता आणि काय करा, तिथले जे माणसं जे अजून गेले नाहीत त्यांना काय करा, तुम्ही स्थलांतर करा. मग पहिल्यांदा ती तुकडी आली, ठीक आहे, तुकडी आली आणि त्यांनी काय केले, तुकडी म्हणजे एक काय म्हणतात गट तो आले, म्हणजे त्यांचे जे काही ऑफिसर आहेत त्यांनी आले आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन बघू लागले की बाबा कुणी आहे का जो अजून सुद्धा गाव सोडला. आणि ते आल्यानंतर बऱ्याच जणांना त्यांनी काय केले, त्या ठिकाणी घेऊन गेले. मग दुसरं पहिल्यांदा आले आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की महाराज, आपल्या मंदिराचे महाराज, वर जे मंदिर आहे त्या मंदिराचे महाराज कुठं आहेत, मंदिरात आहेत, आणि आपल्या त्यांना पण घ्यावं लागेल ना. मग हे गेले पोलीस जे आहेत आर्मीवाले, त्यांनी गेले मंदिरापाशी आणि त्यांना पायऱ्यापासूनच आवाज दिला. ठीक आहे, आता पाणी तर तिथपर्यंत आलं नसतं. ठीक आहे, त्यांनी आवाज दिले आणि म्हटले की महाराज तुम्ही काय करा, आमच्यासोबत चला, पाण्याची पातळी वाढत आहे आणि तुम्हाला जीवित हानी होऊ नये. असं कोण म्हटलं, ते आर्मीवाल्यांनी म्हणले. महाराज म्हणले नाहीये, मी माझ्या देवाची पूजा 35 वर्ष झालं केलोय, माझी श्रद्धा अपरंपार आहे आणि मी माझं 35 वर्ष झालं जे कार्य केलंय ते सोडणार नाहीये आणि मी इथंच राहणार आहे. आता तो माणूस तेवढं म्हटल्यानंतर आर्मीवाले काय धरून देतील का त्याला, नाही, तो गेला, म्हणजे आर्मीवाले गेले. मग दुसऱ्यांदा काय झालं, पाणी एवढं जास्त आले की आता ते सगळे जे तिथले घरं होते, झाडं झुडपं, ते सगळे पाण्याच्या खाली गेले. ते विल सबमर्ज, सगळे पाण्याच्या खाली गेले. म्हणजे समजते ना, पाण्याच्या खाली म्हणजे सगळेच्या सगळे तिथून स्थलांतर झाले. आणि दुसऱ्यांदा एक होडी असते बघा, तुम्हाला माहिती का, होडी बचाव गट असते, बचाव गट, पोलीस बचाव करतात. मग ते आले आणि त्यांनी सुद्धा त्या कशाच्या साह्यानं, बोटीच्या साह्यानं त्या माउंटेन पाशी गेले. आता माउंटेन पाशी ते पाणी त्या मंदिराच्या पायरीपर्यंत आलं होतं आणि तेच डायलॉग परत की महाराज चला आणि काय करा, आता खूप जास्त पाणी वाढलेलं आहे, आता तर पायरीपर्यंत पाणी आले, पुढच्या वेळेस जर अजून एक दिवस जर तुम्ही थांबलोत ना तर ते पाणी गांभाऱ्यामध्ये जाईल. गांभारा माहिती आहे ना तुम्हाला, गांभारा म्हणजे त्या ठिकाणी जी पिंड असते किंवा जे देव असतात थोडंसं तळगळामध्ये, त्याला गांभारा म्हणतात. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तर महाराज म्हटले नाहीये, मी काय केलं, किती वर्ष झालं पूजा करतोय, 35 वर्ष झाले, मला वाचवणार कोण आहे, देव वाचवणार आहे, तुम्ही मला वाचवणार का नाही, असं म्हटलं. आता ते पुढचे माणसं ऐकणार आहे, त्यांना पण जीव महत्वाचं आहे, ते पण म्हणले. दुसरा अटेम्प्ट होता, कितव्यांदा आले होते, दुसऱ्यांदा. तिसऱ्यांदा काय झालं, गव्हर्नमेंटनं अजून एक आदेश जारी केला की बाबा तुम्ही काय करा, आता तुम्ही जे हेलिकॉप्टर्स असतात हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं काय करा, ऑब्झर्व करा की तुम्ही राहिले का शिल्लक, कोणता प्राणी राहिले का, कोणता माणूस राहिला का, काही जरी असेल तर त्याला इव्हॅक्युएट करा, तिथून काढून टाका असं म्हटलं. त्यावेळेस सुद्धा परत तो जो आर्मीवाला आहे तो कुठे गेला, मंदिरापाशी गेला. आता पाणी मध्ये येऊ लागलं होतं आणि तेव्हा सुद्धा तो म्हणला की महाराज आता तरी चला. काय म्हटलं, आता तरी चला. महाराज काय म्हणले, मी किती वर्ष सेवा केलोय, 35 वर्ष, मला वाचवणार कोण आहे, देव वाचवणार आहे. मग त्यांनी नाही गेले. ठीक आहे, आता म्हणले बाबा आहे ना, काय ऐकणार नाही, आर्मीवाले निघून गेले आणि पाणी आता गांभाऱ्यामध्ये येऊ लागलं आणि पाण्यामध्ये त्या ब्राह्मण महाराजाचा काय झाला, देहांत झाला, जीव गेला. आता पुढे बघा, खूप महत्वाची गोष्ट आणि शिकण्यासाठी.
मग महाराज झाला परेशान, त्याचा जीव गेल्यानंतर तो जेव्हा स्वर्गामध्ये, आता एवढे दिवस सेवा केला म्हणजे तो कुठे गेला असेल? स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तो तिथे गेला आणि देवाला म्हटलं, देवा मी 35 वर्ष झाले तुझी सेवा केली, ठीक आहे, मी 35 वर्ष नित्य नियमानं, म्हणजे मी जेवढा अभ्यास केला नाही तेवढी जास्त सेवा केली, ठीक आहे, तरी पण माझा जीव घेतला असतो. काय म्हटलं? तरी पण जीव घेतला असतो. तर देवानं खूप अप्रतिम उत्तर दिलेलं आहे, जे आपल्यासाठी महत्वाचं आहे, ठीक आहे. जरी गोष्ट काल्पनिक असेल ना, याचा बोध आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. तर देवानं म्हटलं की बघ म्हणला, मी तुला वाचवण्यासाठी 3 वेळेस आलो होतो म्हणला. महाराज म्हणलं शक्यच नाहीये, तुम्ही 3 वेळेस आल्याच नाही. म्हणलं कसं नाहीये? बघ म्हणला, सुरुवातीला मी आलो होतो एका आर्मी स्वरूपामध्ये, जेव्हा ते पाणी अजून आलं नव्हतं तुझ्या माउंटेन पाशी, त्या मंदिरापाशी, तेव्हा तुम्हाला काय म्हणलास? मी येणार नाही. दुसऱ्यांदा आलो होडीमध्ये, तेव्हा पण म्हणलास मी येणार नाही. तिसऱ्यांदा आलो, म्हणजे जात नाही तरी पण मी तिसऱ्यांदा आलो, तेव्हा पण तुम्हाला काय म्हणलास? नाही म्हणलास. ओके. आणि त्याच्यामध्येच त्यांचा काय झाला? जीव गेला. तेव्हा त्या महाराजांच्या गोष्ट लक्षात आली की बाबा, जे आपल्या जीवनामध्ये ऑपॉर्च्युनिटी येतात, जो देव येतो, असं नाही की देव म्हणजे काय असणार आहे? गणपती बाप्पा, असेच गणपती बाप्पा येतील का आपल्या पुढे? असं आहे का? आपण खूप गणपतीवर श्रद्धा आहे आणि गणपती बाप्पा आपल्या पुढे असेच येतील का? मग ते कसे येतील? एखाद्या कोणाच्या तरी स्वरूपामध्ये, कोणाच्या तरी अवतारामध्ये, कोणाच्या तरी विचारामध्ये, कोणाच्या तरी आचारामध्ये, आपल्या संस्कारामध्ये. बरोबर आहे की चूक आहे माझं? असं आहे का कोणी आता इथं बसलेलं आपल्यामध्ये की बाबा आपल्याला अक्षरशः मी श्रीकृष्ण बघलेला आहे, अक्षरशः मी श्री गणेश आहे बघलेला, आपण प्रत्येकमध्ये, प्रतिमामध्ये, फोटोजमध्ये किंवा अगदी प्रत्येक ठिकाणी बघतोय, पण रिअलमध्ये नाही बघू शकत. का? कारण की देव ही त्या मूर्तीमध्ये बसणारी कन्सेप्ट नाहीये. चराचरामध्ये ती काय असते? वावरत असते. तुम्हाला नरसिंहाची गोष्ट माहिती आहे? नरसिंह, प्रल्हाद, भक्त प्रल्हाद काय म्हटलं होता की तिथं असणाऱ्या त्या भिंतीमध्ये सुद्धा माझा देव बसलेला आहे. तेव्हा नरसिंह आला होता, माहितीये ना? म्हणजे पृथ्वी तलामधल्या किंवा युनिव्हर्स मधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय असणार आहे? देव असणार आहे, ठीक आहे. पण तो तशाच स्वरूपात दिसतो असं नाही, ठीक आहे. आता आपण आपल्या भाषणाकडे येऊयात. मला एवढंच सांगायचं की तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे, आता मुखेड सारख्या ठिकाणी मी जेव्हा क्लास सुरू केले तेव्हापासून आतापर्यंतचा अनुभव, मला खूप छान छान विद्यार्थी भेटले. त्यांची गुण जर लिहायला लागलो तर पुस्तकं कमी पडतात, प्रत्येकाची गुण आहेत, ठीक आहे. आणि मला तुमच्या सगळ्यामध्ये गणपती बाप्पा दिसतात, यांच्यामध्ये लक्ष्मी दिसते, मला यांच्यामध्ये सरस्वती दिसते, यांच्यामध्ये तुमच्यामध्ये गणपती बाप्पा, कृष्ण, हे भगवान सगळे दिसतात, ठीक आहे. तुम्ही आहेत माझ्यासाठी देव, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय माहितीये का? तुम्हाला आता हे सगळं करतोय आपण की युनिटीसाठी, की बाबा आपले म्हणजे तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती, त्याला तुम्हाला त्याचा दा धर्म पंथ बिंत काय माहितीये का? नाही ना? नाही माहिती, माहीत असलं तरी ठीक आहे. पण आपण काय करतो? त्या सगळ्या गोष्टी आलो करतो, ठीक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी विजय वस्तूमध्ये लक्षात ठेवायची की तुमच्या जीवनामध्ये येणारी ऑपॉर्च्युनिटी, त्याचा काय घ्यायचा? फायदा घ्यायचा, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना काय करायचं? व्यवस्थित या ठिकाणी एक फॅमिली सारखं राहायचं, ठीक आहे. आणि आता बघा, लक्ष द्या, आजचा कार्यक्रम आपल्याला काय करायचं? प्रेझेंटेशन ते बघायचंय तिथं. पण जे उद्या भाग घेतले नाहीत आणि ज्यांना इच्छा आहे की बाबा सर उद्या मी डान्स घेतो, झलक दिखला जा, असेल इच्छा तर तुम्ही घेऊ शकता. मी म्हणतो एक बार आजा. नाहीतर आता कोणतरी म्हणाल तर सर छया घेऊन, ठीक आहे. मी दया म्हणतो नंतर. म्हणून असेल आणि असेल इच्छा उद्या, खरंच मी सांगतो, कुणाला घ्यायचंय का डान्स? नाही. पुन्हा बघा, मी नंतर छया दया गाणी न लावता वाजणार आहे. गणपती उठल्यानंतर खूप स्ट्रिक्टनेस होणार आहे, मी वया चेक करणार आहे, तुमचे नोटबुक, होमवर्क, जे काही सगळं परत चालू आहे. आणि आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस, ठीक आहे. परवाच्या दिवशी माझी इच्छा आहे की आपण फन फेअर घ्यायला पाहिजे, आनंद नगर. कोण पार्टिसिपेट घेते? आणि अरे मुली, तुम्ही खायला येणार? आपणच सगळं इथल्यावर कसं होईल? मुलींना पण घ्यावं लागेल. उद्या नाही, परवा बकरीद केव्हा? मंडेला हात खाली बघा, ठीक आहे. मुलींना पण घ्यायचं आहे, साधिका पण घेणार आहे, धनश्री पण घेणार आहे, सगळेजण, ठीक आहे. घ्यायचं की नाही? फनफेअर नको का? एक मिनिट, तुम्ही तर आता म्हणल्या सर विजय उत्सव कॅन्सल करा. ऐका 1 मिनिट, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण सगळं बंद करून लगेच मी त्या हॉलमध्ये, सगळे शिक्षक हॉलमध्ये सुरू. आणि आई बी आहे, आई पण शिकवते, ठीक आहे. नाही ना? ठीक आहे. आता ह्याच्यानंतर अक्षय सरांना बोलूयात आपण, थोडं चांगलं भाषण करतात माझ्यापेक्षा. आणि इथंच मी थांबतो, ठीक आहे.
वेदिका सरांना बोलवा. वेदिका सरांना बोलवा. मुलांमध्ये कोणाला बोलायचंय का? तुला ते माहिती आहे का? तू बोलतोस का प्रेम? बरं गाणं म्हणायचंय का कुणाला? सर वेदिका सर परवा कसला अरे कोणी बोलते का तुमच्यामधलं? आर्या बोलणार आहेस बेटा? खालीच बसून बोलायला सगळेजण. आता ज्यानं बोललं मी त्याला वर बोलवणार आहे बोलण्यासाठी. बोलायचं का कोणाला? काय बोलताय बसून? ठीक आहे. याच्यानंतर मी अक्षय सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द 4 शब्दामध्ये सांगावे. थँक्यू विजय सर. सो तुम्हाला माहिती आहे ना काय काय नाही. मी स्टार्टिंगला इंट्रोडक्शन करते वेळेस सांगितलंय तुम्हाला काय रे आज म्हणजे असं अर्थ नाही त्याचा सणांचा उत्सव आहे. ठीक आहे. विजय या शब्दाचा अर्थ काय असतो? विनर्स असतं का नाही? तुम्ही आहात का नाही विनर्स? आहात का नाही? हे झाला कॉन्फिडन्स. अगोदरचा काय झाला? लेझीपणा. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल याच्यानंतर जेव्हा हे सगळे संपल काय असेल तुमचं चालू? स्टडीज असतात का नाही? म्हणजे तुम्हाला रोज स्टडी तर असणारच आहे. रोज म्हणेपर्यंत तुम्ही आता पूर्ण तुमचं एज्युकेशन किती झालं तर संपणार नाही. आमचं पण संपलेलं नाही अजून. ठीक आहे. एज्युकेशन स्टार्टच होत असते. पण हे जे आता 3 दिवस आहेत या 3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी म्हणजे असेच तुम्ही काय प्रत्येक वेळेस जर अनुभवत राहिला तर तुम्हाला काही एक गोष्ट अशी मनामध्ये राहून जाते की बाबा काहीतरी तुम्ही करताय, काहीतरी होतंय. ठीक आहे. सायलेंट बोलायचंय का? सो तेव्हा तुम्हाला काय वाटेल की बाबा काहीतरी जगतोय, काहीतरी करतोय. आता तुम्ही इथे काही जण होते की ते म्हणजे स्पीच द्यायला नको म्हणत होते. काही जण म्हणत होते की थोडीशी भीती वाटणं झालं, हे ते वाटणं झालं. भीती वाटण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे. तुम्ही असं जेव्हा तुम्ही ते स्पीच बनवता तुम्ही रट्टा मारणं झालं, हे ते मारणं झालं. रट्टा मारत बसायचं नाही रे. एक वेळ समजून घ्यायचं. त्या गोष्टी तुमच्या मनातून आल्या पाहिजे तेव्हा कुठे तुम्हाला स्पीच देता येईल. तुम्ही ते उगी रट्टा मारलेत नंतर मग बोलते बोलते वेळेस कोणीतरी मध्येच काहीतरी आवा बोलते काहीतरी करते मग त्याच्याकडे लक्ष गेले की सगळं टोटली ब्लॅक होते. काय समोर काहीच नाही. तुम्हाला बोलता पण येणार नाही. मग हे काय अजून असं वाटते की सगळेजण आहे तिथे. आता तो काय म्हणतो की अरे तो काय बोलायला मनातल्या मनात अरे याला याला काहीच होत नाही. मग अशा गोष्टी ठेवायच्याच नाही. समोरचे बोलणारे बोलतात. त्यांना इथे येऊन बोल जर म्हणलं तर बोलणं होत नाही. बसल्या जागी बोलायला काय लागेल? काहीच नाही. सो हे जे कॉन्फिडन्स आहे तुमचा तुमच्या मनामध्ये जो काही भीती आहे ही भीती काढून टाकायला पाहिजे. पाहिजे का नाही? पण जर तुम्ही भीती जर काढून टाकला तर काय होईल रे तुम्हाला? कुठे पण तुम्ही घाबरसाल का? म्हणजे
म्हणजेच कसं, जेव्हा क्लासमध्ये तुम्हाला सर काहीतरी विचारतात, पण तुम्हाला कसं होतं माहितीये का, तुम्हाला माहिती असतं त्याचा आन्सर, पण तुम्ही सांगू शकत नाही. तुम्हाला माहिती असतं आन्सर, पण तुम्ही सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण तुम्हाला काय होते, कॉन्फिडन्स लो असतो. मी सांगते वेळेस काहीतरी चुकेल, हे चुकेल, मनामध्ये चाललेलं असतं, अरे हा याचा आन्सर हे आहे. जेव्हा सांगत असतात तेव्हा काय होतं, तुम्हाला एकदम सांगते वेळेस दुसऱ्याचाच आन्सर सांगून टाकता, काहीतरी वेगळंच बोलून टाकतं का नाही? हे कशामुळे होतं? तुमचा कॉन्फिडन्स लो झाल्यामुळे. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे हा लो होऊ देऊ नका. जेवढं होईल तेवढं समोरचे जे काही असतील ते वाल्यांसोबत म्हणजे कम्पेअर करतच बसायचं नाही की समोरचा काय बोलेल, काय होईल ना, नथिंग. जस्ट जेवढं होईल तेवढं स्वतःला डेव्हलप करत जायचं. समजतंय ना? डेव्हलप करणं म्हणजे कसं असतं, स्वतःला जेवढं होईल काय बिल्ड करायचं, काहीच नाही. तुमची जे कमी आहे, तुमचे जे काही गोष्टी काय करतात तुम्हाला, म्हणजे आता काही जणांना काय होतं, वाचायला वगैरे प्रॉब्लेम जातो कधी, जे म्हणजे वाचतायत पण मनामध्ये राहत नाही, या गोष्टी ठेवायचंच नाही. होईल तेवढा प्रयत्न करत राहायचं. करायचं का नाही? विजय सरनी आता तुम्हाला एवढी मोठी चांगली स्टोरी सांगितली. त्या स्टोरीमध्ये तुम्हाला काय आलं रे, काय समजलं की का बाबा कोणीतरी काय म्हणजे एक श्रद्धा ठेवतंय. श्रद्धा ठेवलं म्हणजे काय झालं, तिथे त्या गोष्टीचं तुम्हाला ते फळ भेटेलच. मागे बोलू नका, मला आवाज येतोय. मग यामध्ये काय झालं, तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तिथे दिसलं की तुम्ही जे श्रद्धा ठेवलेली आहे त्या गोष्टी समोरून होऊन येतात, पण तुम्हाला ते दिसत नाही की बाबा हा हेच आहे. ठीक आहे, ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला येत असतात, पण तुम्हाला समजत नाही की बाबा हा या ऑपॉर्च्युनिटीला आपण पकडायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. अशा गोष्टी काय होत नाहीत, आपल्याला समजत नाही. आता जे ज्यांनी इथे स्पीच दिलेली आहे, आता जे आले होते, बोलले होते, थोडे अडथळे, पण त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स होता, ते येऊन बोलू शकले इथे. आता त्यांना जर मी काय म्हणलं, अजून 4-5 दिवसानंतर अजून एक स्पीच द्या रे क्लासमध्ये, सरळ देऊ शकतात ते न अडकता क्लासमध्ये. कारण काय, इथे एवढा समोर त्यांनी काय केलेलं आहे, तो कॉन्फिडन्स एका जागी केलेला आहे ना, तो वाला त्यांनी आता एवढ्याशा मूडवर जे असतील तिथं तर त्यांनी सरळ देऊ शकतात. अजून त्यांच्या क्लासमधलेच आहेत ते. मग इथून त्यांचं काय झालं, एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आणि ते काय करायला, स्वतःला इम्प्रूव्ह करतायत का नाही? तुम्हाला पण काहीतरी इम्प्रूव्ह करायला पाहिजे अशा गोष्टी. हे मी स्टार्टिंगला सांगितलं, बाळ गंगाधर लोकमान्य टिळक त्यांनी काय केलेलं होतं, गणपती उत्सव काय केलेला होता, स्टार्ट केलेला होता का नाही? म्हणजेच काय झालं, त्या जागी जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स भेटलेलं नव्हतं का नाही, मग तेव्हा काय होऊ लागलं, जे मिटिंग्स असतात त्या सगळ्या जे काही गोष्टी असतात, म्हणजे आता आपल्याला स्वातंत्र्य तर पाहिजे, पण ते कसं भेटणार, जर लोकच एका जागी येऊ शकत नाही, युनिटीज बनवू शकत नाही, तर मग कसं भेटणार आहे? मग त्यांनी काय केलं, हा फेस्टिवल चालू केला आणि सगळे काय करू लागले, एका जागी येऊ लागले, भेटू लागले, बोलू लागले. नंतर जे काही आता तिथे म्हणजे सगळं ज्ञान असेल त्यांचं, त्यांची मतं असतील, एकमेकांना काय करत होते, ते सांगत होते. त्यामुळे काय झालं, त्यांचं तिथे सगळ्यांमध्ये एक युनिटी तयार झाली. तिथे त्यांनी काय केले, स्वतःला थोडंसं इम्प्रूव्ह केले. असं करत करत समोर काय झालं, तिथे जो काही त्यांचा तिथे म्हणजे कोणता आपला जो हे होता ना, स्वातंत्र्यवीर सावरकर, तो मूवी बघलाय का रे तुम्ही? हा, त्या मूवी मध्ये काय दाखवले तुम्हाला माहितीये का? हा, मूवी मध्ये काय दाखवलेलं होतं, जे त्यांनी होते ना, जे अभिनव भारत, या गोष्टी काय करत होते, त्यांनी सगळीकडे स्प्रेड करत होते. त्यांचं अख्खं जीवन काय केलेलं आहे, फ्रीडम फायटर म्हणून गेलेलं आहे. कशामुळे? आपलं भविष्य काहीतरी बनवण्यासाठी. आता त्यांनी जर विचार केले असते आपल्यासारखा की बाबा हा चला काय नाही, खायचं प्यायचं, नंतर इंग्रजांची गुलामी करायचं आणि मरून जायचं, झालं, विषय संपला, असं जर ठेवले असते तर आतापर्यंत, आता हे प्रत्येक जण जर असा विचार केला असता त्या टाइमला, तर आपण काय असतो आतापर्यंत, गुलामच असतो का नाही? एवढं इंडिपेंडन्स भेटलं असतं का तुम्हाला की तुम्ही येऊन इथे बसताय, काहीतरी शिकताय, काहीतरी हे करताय, भेटलं असतं का? नाही. तेव्हा शिकणं तर तिकडेच जाऊ द्या, तुम्ही
स्वतः जरी असं फिरतो म्हणलं तरी तुम्हाला फिरायला भेटलं नसतं. उठल्यापासून कामाला लावले असते का नाही? गुलामांचं काय असतं मला, तुम्ही हिस्ट्री तर शिकला असाल, असं कोणी आहे का रे ज्यांना हिस्ट्री माहिती नाही आतापर्यंतची? आहे का कोणी असं? हात वर करा बरं, कोणी आहे का ज्यांना आपली हिस्ट्री माहिती नाहीये? नाही ना, सगळ्यांना माहिती आहे. सो कित्येक गोष्टी कशा झालेल्या होत्या तिथे, म्हणजे कॉम्प्लिकेटेड होत्या का नाही? मग तेवढ्यापासून आपल्याला काहीतरी इथे भेटले. मग त्या गोष्टीचा आपण काय केलं पाहिजे? चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे का नाही? सगळ्याची युनिटी बनून राहिली पाहिजे. त्यामध्येच आपण आता अभ्यास झाला, हे ते झालं, ते गणपती फेस्टिवल असे जे साजरे करतो आपण, या गोष्टी लक्षात घेऊन केल्या पाहिजे ना, की उगा हा चला गणपती बसवला, डीजे लावला, नाचलं, धिंगाणा केलं ना, यासाठी नाही. समजते ना गोष्टी? कारण तुम्ही काय एज्युकेटेड आहेत का नाही? एज्युकेटेड का तुम्ही हे आहेत रे, अनपढ आहेत का? तुम्हाला माहिती नाही का काही गोष्टी? हा, त्यामध्येच आपले टॉपिक्स कोणते कोणते होते रे? एन्व्हायरमेंट होता, अजून कोणता होता? सायन्स बद्दल होता. सायन्स का उपयोगी आहे आपल्या डेली लाईफ मध्ये? सोशल मीडिया, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. आता सगळ्यात मेन म्हणलं तर सोशल मीडियाचं आपल्यासाठी मी ते टॉपिक कसं काय ठेवलेले असतील हा विचार केला का कधी तुम्ही? म्हणजे तुम्ही काय केलं की बाबा काहीतरी टॉपिक दिलेत सरांनी, त्यामध्ये काय केलं, एक सोपा टॉपिक बघितला आणि त्याचाच रट्टा मारला, असं नाही. टॉपिक काहीतरी आम्ही त्याच्यामध्ये दिले. कशासाठी दिले? की तिथे काहीतरी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, त्या टॉपिक मध्ये, आणि त्या टॉपिक मधल्या गोष्टी जांभळ्या देऊ नको रे, मार खाशील बघ, 5 वेळ झालं तुझं. कसं आहे, जांभळी दिलं ना, माणूस समोरचा जेव्हा जांभळी बघतो तेव्हा त्याला स्वतःला जांभळी येत असते. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही कंट्रोल करत जा, कारण समोरच्याला झोपू घालून जाऊ नका. शिकवते वेळेस सुद्धा मी खूप वेळेस ऑब्झर्व केलेलं आहे, शिकवते वेळेस तुम्ही जेव्हा जांभळी देता ना, तेव्हा समोरच्या शिक्षकांवरती इफेक्ट पडतो. त्यामध्ये मी सरांना सांगून ठेवलेलं आहे, डायरेक्ट जाऊन मारायचं कान फडत. कळलं का? इथे झोपायला आलेत का तुम्ही, का शिक्षकांना झोपवायला आलेत? नाही ना? हा, तर काय बोलत होतो मी, तुम्हाला जे टॉपिक्स दिलेले आहेत त्या टॉपिक्स मध्ये आता सोशल मीडियाचा किती खूप इफेक्ट आहे का नाही? त्यामध्ये बघायला गेलं तर खूप काही गोष्टी अशा आहेत जे सोशल मीडियामुळे आपले जे काही पिढी आहे खूप वाया गेलेली आहे, 1 नंबरची वाया गेलेली. कशी माहिती आहे का? आणि इंस्टाग्रामचं जो काही आता इंस्टाग्राम, फेसबुक जे आहे, चायनामध्ये हा जो काही टिकटॉक होता आणि जे काही इंस्टाग्रामच्या आता रील्स जे चालले त्यांचा अल्गोरिदम कसा आहे माहितीये का? वेगळं आहे. तिथे त्यांना कामाचेच रील्सचा अल्गोरिदम देते, म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी. आणि आपल्या इकडे वेगवेगळे सॉंग्स, त्या सॉंग्सचा काही अर्थच नसते, कुठल्या कुठं काही पण. आणि वेगवेगळे तिथे उगी काहीतरी फालतूगिरी डान्स असेल, हे असेल, ते असेल, या गोष्टी कशा चालतात आपल्या इकडे. त्यामुळेच काय झाली, पिढी आजकालची पूर्णपणे त्यामध्येच चालली. उठलं की सुटलं एवढे एवढे छोटे कार्टून आहेत, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, सिरियसली रील्स. आता मी काल परवा असंच म्हणजे जाऊ लागलो बघायला, तर मुला एकटा काय डान्स करायला, तिथे लावलंय मस्त मोबाईल डान्स करायला समोर. आवाज अरे येणं झाले का, जाऊ ना बघायला होतं काय तिथे मोबाईल दिसायलाय, वा म्हणलं हे असले. म्हणजे त्याला असेल कितीला, एवढंच होतं, जास्त पण मोठं नाही. म्हणजे इथून काय होतात, आणि आजकाल कसं झालेलं आहे, पॅरेंट्स पण काय करतायत माहिती का सध्या, म्हणजे मुलांना मुलींना म्हणजे लहानपणापासूनच आता गोंधळ ढिंगाणा काहीतरी करायलेत लेकरं म्हणून त्यांना मोबाईल देऊन शांत बसवण्याचं काम त्यांनी करायचं. पण त्या जागी लेकरं शांत बसतायत का बिघडतायत हे कळत नाही त्यांना. तसे तर ते शांतच बसतील, पण बिघडतायत कसं, दाखला बरं काय, शॉर्ट्स, रील्स, किती पण आले नंतर तुम्ही त्याच्याकडून फक्त मोबाईल घ्या रे. नाही जर त्याला तुम्हाला मारणार गेला तर बोला, पण बारका लेकर मला झालेलं आहे तसं. आता माझं असं आता छोटे छोटे लेकरं असतात ना, मी जेव्हा मोबाईल घेतो, अरे बापरे असा होता तो, एवढं जसं काय त्याला शॉक लागलाय, पूर्ण असं खाली वेगळंच. म्हणजे एवढा इफेक्ट चाललाय सध्या, एवढी पिढी आहे रे, जास्त पण नाही.
त्यामुळे जेवढं होईल तेवढं काय करायचं, सोशल मीडियाचे आता हे सांगितलं मी तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस. तर ऍडव्हान्टेजेस म्हणलं तर काय, चांगले न्यूज असतील. म्हणजे तुम्ही बघा आजकाल काही गोष्टी आपल्याला हे न्यूज चॅनल जे आहेत आजकालचे त्याच्याकडे तर कधीच बघू नये रे बाबा. अगोदरचे न्यूज चॅनल कसे होते, ज्या काही गोष्टी असतील अशा एका म्हणजे त्या एका 10 मिनिटांमध्ये असे एवढं ती स्टार्ट करायची की पूर्ण 50 न्यूज एकदा सांगायची ती. म्हणजे आपल्याला कळायची की बाबा हा काहीतरी न्यूज सांगायला काहीतरी हे करायचं. आता काहीतरी म्हणजे सेलिब्रिटीचं काहीतरी काढतायत आणि त्याचाच मग त्याचा पूर्ण अख्खा 2-3 दिवस त्याच सांगत बसतील. काय सेलिब्रिटीला असं झालं, सेलिब्रिटीला तसं झालं, पण बाकीच्या गोष्टी कोण सांगणार नाही. आणि ते सांगते वेळेस पण आता काय म्हणणार, आइए 5 मिनिट के ब्रेक के बाद. त्यानंतर काय करतील, अजून तेच सांगतील, डबल अजून तुम्हाला 5 मिनिटासाठी अडकून ठेवतील. असं करत करत तुमचा अख्खा दिवस कुठे गेला कळणार नाही. नंतर जाऊन विचारसाल न्यूज काय होती, काय माहिती नाही. या गोष्टी काय झाल्या न्यूज मध्ये व्हायला. त्यामध्ये सोशल मीडियामध्ये असं चाललंय, जर कोणती न्यूज असेल, जर तुम्ही जेन्युअन पेजला फॉलो करत असाल तर तेव्हाच न्यूज भेटेल तुम्हाला. नाही म्हणलं ओके हा कोणतं तरी वेगवेगळे पेजेस फॉलो केले तिथे न्यूज नसते. तिथे न्यूज तुम्हाला लगेच भेटलेली असते की बाबा हा काहीतरी झाले, कुठेतरी काहीतरी व्हायले, कुठेतरी रॉंग होते, कोणत्या तर गोष्टी नवीन निघतायत, काहीतरी झालंय, अशा या गोष्टी आपल्याला पटपट जाणवतात. पण ते आपल्यावरती डिपेंड आहे की तुम्ही घेताय काय. ठीक आहे, आता तुम्ही काय केलंय, आता त्या जागी तुम्हाला वाटलं की हा बाबा खरंच म्हणजे मला या सोशल मीडियाचा चांगला वापर करायचा आहे. तुम्ही चांगला वापर करू शकता. बाकी सगळे जे काही करंट अफेअर्स असेल, न्यूज असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, पण जर वाईट गोष्टी घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला म्हणायची पण गरज नाही. चालू केलं की किती पण तेच राहणार आहे. ठीक आहे, दुसरा म्हणलं तर अजून एन्व्हायरमेंट का गरजेचं आहे रे आपल्यासाठी, का गरजेचं आहे. कोणाला वाटते की एन्व्हायरमेंट नसावा. आता तुम्ही एक सांगा, जे खेड्यातले लोक आहेत आणि जे शहरातले लोक आहेत यांच्यामध्ये तुम्ही कधी पण बघायचं, जर फिजिकल फिटनेस आहे ना तीवाली सगळ्यात चेंज असते. का असते रे, कारण शहरामध्ये असल्यावरती तुम्हाला तो सुटेबल एन्व्हायरमेंट नीट नसतो, ऑक्सिजन नीट नसतो, बाकी सगळ्या गोष्टी काय तुमचं भाजीपाला असेल, खाणंपिणं असेल, या त्या गोष्टी कशा असतात, पूर्णपणे सिंथेटिक असतात का नाही. ह्युमन बॉडीमध्ये किती 98% काहीतरी नायट्रोजन जो आहे तो वाला सिंथेटिक भेटतोय आजकाल, सिंथेटिक. ठीक आहे, 98च ना, आठवते का नाही. हा, त्यामध्ये काय सिंथेटिक भेटतोय. नायट्रोजन जे प्लांट्स स्टोअर करून ठेवतात तो वाला भेटत नाहीये सध्या, जे आर्टिफिशियली बनवतात. आता तुम्ही म्हणत असाल सर ते सिंथेटिक कसं भेटायले, कसं काय भेटायले. बायो फर्टिलायझर्स आपण युज करायलो का नाही. पेरलं की लगेच खत, काही थोडंसं काही जे झालं म्हणजे लगेच फवारण्या चाललेत का नाही. यामुळे काय व्हायला त्या जागी जास्तीत जास्त करून सिंथेटिक पणा येतोय मध्ये. या गोष्टी नंतर अजून ते झाडं जंगलं झाडं हे सगळे कट करतोय, ते सगळं करतोय. जर आपण एन्व्हायरमेंट पूर्णपणे कन्झर्वेशन करून ठेवलं तर काय होईल, चांगल्या गोष्टी होतील ना आपल्यासाठी, होतील का नाही. मग या सगळ्या गोष्टी कशा, यासाठी हे टॉपिक्स ठेवलेले आहेत. सगळे कंटाळे का रे, मागे काय चाललंय, मार खायचा ना तिथे येऊन मी सांगायलो पहिलंच, समोर येऊन बोला, उठवायचंय का तिथून. अर्जुन मग काय चाललंय तिथे. हे टॉपिक्स कशामुळे, काहीतरी कारण आहे म्हणून ठेवलेले. सो आता उद्या म्हणजे आता 11-12चं जे काही तुमचं आता स्पीच होणार आहे नंतर, तुम्ही तेव्हा त्या गोष्टी लक्षात ठेवून चला की हे टॉपिक्स दिलेत कशासाठी. तुम्ही टॉपिक्स घेताय, घेतल्यावरती पण तुम्ही सांगणार काय त्याच्यामध्ये, या गोष्टी समजायला पाहिजे. ठीक आहे. सो या गणपती फेस्टिवलचा हाच एक उद्देश असतो की आपल्या सगळ्यांना एका जागी एक युनिटी बनवून राहायचं असतं ना, यामुळे असतं. सो इथेच मी संपवतो, कारण आता अजून जर जास्त बोलत बसलो तर टाइम पण निघून जाईल. आपला अजून पोस्टर प्रेझेंटेशन आहे का नाही. सो त्या गोष्टी पण करायच्या आहेत. अजून बाकी अजून आपले 2 दिवस बाकी आहेत. तिसऱ्या दिवशी तर मात्र मग आता गणपती आपलं विसर्जन बाकी सगळं काही होत राहते. ठीक आहे, चालेल. सो धन्यवाद, थँक्यू.
सर्वजण शांत बसा. रिहान. सूर्याला आग आहे, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. प्रेक्षक कार्यक्रम छान चालला आहे, तर टाळ्या वाजवणे भाग आहे. जब कोई व्यक्ति आलस करता है तो उसका हर काम मुश्किल हो जाता है. जब कोई व्यक्ति आलस करता है तो उसका हर काम मुश्किल हो जाता है. लेकिन जब कोई व्यक्ति मेहनत करता है तो उसके लिए सब काम आसान हो जाता है. उसके लिए सब काम आसान हो जाता है. आपण आता काय करूया, आरती करूया. लक्ष द्या. ठीक आहे, 3 आरत्या घेऊया. आता एक नको, 3 आरती घेऊया. ठीक आहे, उभा टाकायची चान्स आहे. आताच नाही, काय इंटरेस्ट तुम्हाला आताच नाही, थोडं थांबा. ठीक आहे, काय भाषण केमिस्ट्री कोणतं चॅप्टर शिकवतो? प्रगती बाकी शांत बसा. गदेकर सरांनी टोपी बघितली आहे. आवाज उदय, आवाज नकोय. प्रसाद आलेला आहे तुमचा. आता थांबा, शांत बसायचं. आणि उद्या काय काय आहे ते तुम्हाला ग्रुपवर टाकण्यात येईल ना. तुला सांगतो.
मागे आवाज आवाज ए बाप आवाज थोडंसं झाला का आरती आहे आरती झाल्यानंतर प्रेझेंटेशन मस्त आहे चिटके जातं ना तिकडे आता एकाचा जरी आवाज आला तर बघा एकाचा जरी आवाज आला खालून तर त्याला मार खाईल इथं लास्ट सांगतो मार खाना आहे तुझ्या अगोदर तिला घेऊन जायचं 2 मिनिटं झाली जर शांत उभा टाकतो म्हणलं तर उभा टाकायचं उभा टाकून जर कोणी मागलावणी केलं तर माघार पडेल